भारतातून फरार घोषित झालेला इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. त्याचा हा दौरा अशा वेळी होत आहे की जेव्हा सप्टेंबर महिन्यात त्याने आपल्या सोशल मीडियावरून वक्फ बोर्डाच्या मुद्द्याबाबत भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता दिनांक 5 ऑक्टोबरला कराचीपासून सुरू झालेला हा दौरा 20 ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये संपणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यावेळी त्याच्यासोबत अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्याचा तिडपापडही झाला आणि तो घामाघूम झाल्याचंही पाहायला मिळते. नेमकं काय घडले पाहूया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत योगेश कुंभार. भारतातून फरार झालेला झाकीर नाईक सध्या मलेशियात आश्रय घेतोय. त्याच्या मते पाकिस्तानऐवजी मलेशिया हा देश खरा इस्लामिक देश आहे. पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी झाकीर नाईकने एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये त्याने भारतातील मुस्लिमांना वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यास सांगितलं होतं. त्यास इस्लाम विरोधी म्हणत 50 लाख मुस्लिम यास विरोध केला तरच हे विधेयक थांबवता येईल असं भडकाऊ विधान त्याने केलं होतं. तेव्हा चर्चेत आलेला झाकीर नाईक पाकिस्तान दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पाकिस्तानात राजकीय पाहुणा म्हणून झाकीर आला असून रेड कार्पेट घालत त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं. असं असतानाही येथील सरकारी विमान कंपन्यांनी त्याच्या समानाचे पैसे वसूल केल्यामुळे त्याच्यात तिळपापड झाल्याचं सुरुवातीला दिसलं. झाकीर नाईक पाकिस्तानातील निरनिराळ्या शहरात फिरत असून लोकांना संबोधित करतोय. या कार्यक्रमामध्ये लोक झाकीरला प्रश्न विचारतात, ज्याला तो उत्तर देतो. झाकीर नाईकची अनेक उत्तरे ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत. अलीकडेच एका पश्तून मुलीच्या लैंगिक शोषण आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं होतं. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यात खैबर पख्तूनख्वामधील एक मुलगी झाकीरला पेडोफिलियाबद्दल प्रश्न करते. मात्र तरुणीला उत्तर देण्याऐवजी झाकीर नाईक तिच्यावरच चिडताना दिसतोय. त्यात त्या मुलीने तिच्या परिसरातील इस्लामिक समाजाची सद्यस्थिती मांडली असून या ठिकाणी अंमली पदार्थांचं व्यसन, मुलांचे लैंगिक शोषण आणि व्याभिचार वाढल्याचं म्हटलंय. या प्रकरणी कोणताही उलेमा काहीही बोलत नाही असा खडा सवाल जेव्हा त्याला पश्तून मुलीने विचारला तेव्हा त्याची उत्तर देताना अक्षरशः फापू झाली होती. इतकंच नाही तर हिंदू धर्मगुरू प्राध्यापक मनोज चव्हाण यांनी झाकीरला कट्टर इस्लामचा आरसा दाखवलाय. पाकिस्तानी हिंदू विद्वान झाकीर नाईक समोरील संस्कृत श्लोक वाचून आपल्या भाषणाची सुरुवात केली होती. यानंतर श्रीमद भगवद्गीतेचा उल्लेख करत त्यांनी इस्लाम धर्मोपदेशकाला कट्टरतावादावर प्रश्न विचारला. ते म्हणाले, जगभरात भूमध्यसागरीय देशांमधील धर्माच्या नावाखाली लोकांची हत्या केली जाते, त्यामुळे धर्माची बदनामी होते. पाकिस्तानसह जगात अनेक देश आहेत जे धर्माच्या नावावर फुटीरता पसरवत आहेत. मग ते थांबवण्यासाठी आपण काय करावं? प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी झाकीर नाईक जेव्हा पुढे आला तेव्हा त्याला प्रश्नावर समर्पक उत्तर देता आलं नाही. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. झाकीर जरी आज पाकिस्तानात जाऊन येथील लोकांना संबोधत असला तरी येथील नेटकरी सुद्धा त्याच्यावर संतापल्याचं दिसतंय. सातत्याने आक्षेपार्ह विधान करणाऱ्याला कोणी बोलावलं? कृपया पुढच्या वेळी अशा लोकांना बोलवू नका. भारताने त्याला फरार घोषित का केलं आणि त्याच्या प्रवेशावर बंदी का घातली असावी असे प्रश्न आता पडणार नाहीत. त्याला VIP वागणूक दिल्याबद्दल आणि त्याला असहिष्णुता आणि कट्टरता पसरवण्याची परवानगी दिल्याबद्दल आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, अशा स्वरूपातील मजकूर पोस्ट करत नेटकरी झाकीरच्या पाकिस्तान दौऱ्यावर द्वेष व्यक्त करत आहेत. झाकीर जरी पाकिस्तानातील लोकांची मने जिंकून घेण्यासाठी इथल्या लोकांमध्ये इस्लामिक कट्टरता जागृत करण्यासाठी गेला असला तरी त्याच्यासोबत घडलेल्या अशा घटनांमुळे त्याचा हा पाकिस्तान दौरा त्याच्या कायम आठवणीत राहील हे मात्र निश्चित. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.